तर फायनली 8 दिवसापासून जी लगबग होती पॅकिंग साठीची आज शेवटी सगळी पूर्ण होणार होती। त्या अगोदर सगळी घरातली छोटी मोठी जी कामं आहे, स्वयंपाक वगैरे जेवण हे सगळं आवरून झाल्याच्या नंतर थोडी आवरावर करून घ्यायची होती। इतक्यात लास्ट टाइम पर्यंत सुद्धा पार्सल चालूच होते, जे कारसाठी काय मागवले होते यांनी, ज्याच्यामध्ये हे कुशन्स आहेत जे चेअरला लावण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं कारमध्ये लावण्यासाठी हे मोबाईल स्टँड। त्यानंतर ही ताई येणार होती जिची मी वाट बघत होते, सो ती आली होती। मागच्या वेळेस हिच्याकडून मी नील आर्ट करून घेतलेले, खूप छान एक्सपिरियन्स होतं। सो यावेळेस पण मी तिच्याकडूनच करून घेतले आणि माझ्या या गुणाच्या बाळाने आमच्यासाठी छान असं लिंबू पाणी बनवलं होतं। राजूचं सुद्धा इकडेच लक्ष होतं की यांचं काय चालू आहे म्हणून। आणि फायनल नेल्सची डिझाईन ही अशी होती जी मी सिंपल मध्ये सिलेक्ट केली होती आणि खरंच खूप छान दिसत होती। तुम्हाला जर काहीचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मी स्क्रीनवरती देते किंवा इन्स्टाला तिचं पेज आहे नेल औराबाई रसिका म्हणून। आणि इथे बघा लहान लेकरं आपल्या आईची कॉपी किती करतात, तर प्रक्षिताला तर माझ्यासारखं करायचंच, पण राजू सुद्धा मेहंदी काढण्याचा प्रयत्न करत होती। आणि बाकीची सगळी कामं आवरून झाल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला इथे पॅकिंग करायला घेतली होती, ज्याच्यामध्ये प्रक्षिता पण होती मध्ये मध्ये करायला। छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्या वस्तू इथे मी कॉटवरती अशा मांडून ठेवल्या, पॅकिंग करून घेतली आणि इथे यांची दुसऱ्या दिवशी तयारी चालू होती। आणि याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला, नक्की जाऊन बघा। भेटू आता उद्याच्या ट्रॅव्हलिंग व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।